तुमचे पैसे तुमचा निर्णय स्मार्ट गुंतवणूक कशी ओळखाल? आर्थिक साक्षर होऊया भाग 1 स्मार्ट गुंतवणूक कशी निवडाल? नमस्कार मंडळी, मी श्री डी.बी. सलगर या आर्थिक साक्षर होऊया या मालिकेत तुमचं स्वागत करतो. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या गुगलवर लाखो लोक शोधत आहेत. स्मार्ट गुंतवणूक म्हणजे काय? कुठे पैसे लावले तर जास्त परतावा मिळेल? 2024-25 साठी सर्वोत्तम SIP, ETF, म्युच्युअल फंड कोणते? हे प्रश्न फक्त तुमचे नाहीत, तर देशातील लाखो युवक, गृहिणी, नोकरी करणारे व्यक्ती आणि रिटायर्ड नागरिकांचे आहेत. सध्या गुगलवर सर्वाधिक शोधले जाणारे टॉपिक्स म्हणजे बेस्ट म्युच्युअल फंड्स इन इंडिया 2024, हाऊ टू स्टार्ट SIP इन्व्हेस्टमेंट, गोल्ड वर्सेस फिक्स्ड डिपॉझिट, कोण चांगलं, NPS फायदे व तोटे, इंडेक्स फंड वर्सेस ॲक्टिव्ह फंड, चिल्ड्रन एज्युकेशन इन्व्हेस्टमेंट प्लॅन, रिटायरमेंट प्लॅनिंग इन 30s. हे सर्व प्रश्न तुमच्या भविष्याची चिंता व्यक्त करतात. स्मार्ट म्हणजे S स्पेसिफिक, ठराविक उद्दिष्ट असलेली गुंतवणूक, M मेजरेबल, मोजता येईल अशी वाढ, A अचिवेबल, तुमच्या उत्पन्नाला साजेशी योजना, R रिलेव्हंट, तुमच्या गरजेशी सुसंगत, T टाइम बाउंड, एक निश्चित काळात फलदायी. उदाहरण, 5 वर्षात घर घेण्यासाठी SIP योजना, 10 वर्षात मुलीच्या शिक्षणासाठी गोल्ड ETF, रिटायरमेंटसाठी NPS योजना. गुगल वापरायचं पण डोळसपणे. सरकारी वेबसाईट NSDL, सेबी, रेप्युटेड फिनटेक ब्लॉग्स, झिरोधाव्हर्सिटी, ग्रो, मनी कंट्रोल, गुंतवणूक करणारे यूट्यूब चॅनल्स, ChatGPT सारखे टूल्स वापरून योजना समजून घ्या. तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे? शॉर्ट टर्म की लाँग टर्म? तुम्ही किती जोखीम घेऊ शकता? गुंतवणुकीतून मासिक परतावा हवा का की भविष्याची तरतूद हवी? आजच एक वचन द्या, मी आर्थिक निर्णय डोळस घेईन, मी गुंतवणूक समजून घेईन, मी आर्थिक साक्षर होईन. कारण पैसा कमावणे एक कला आहे, पण पैसा टिकवणं आणि वाढवणं ही खरी शिस्त आहे. पुन्हा भेटूया आर्थिक साक्षर होऊयाच्या पुढच्या भागात. म्युच्युअल फंड की ETF, तुमच्यासाठी काय योग्य या विषयावर.